याच्या पुढे जाऊन बाबासाहेब म्हणायचे की गुलामीपेक्षा अस्पृश्यता प्रचंड वाईट आहे. गुलामीमध्ये गुलामांचा जो मालक असतो तो गुलामांचा कपडे लत्ता, खाणं पिणं, चांगल्या राहण्याची सोय याची व्यवस्था करतो. बलुत्यांमध्ये गुलामांपेक्षा घाणेरड्या पद्धतीनं, गुलामांपेक्षा वाईट पद्धतीनं काम करून घेतलं जायचं आणि त्याचा मोबदला दिला जात नव्हता. बलुत्यात जी लोक काम करतात त्यांच्या घराचे, कपड्याचे, निवासाची कोणती व्यवस्था केली जात नव्हती. बलुत्यांमधल्या जातींचं उलट शोषण जास्त व्हायचं. बलुत्यांच्या मोबदल्यात त्यांचं सक्षमीकरण व्हावं, त्यांना चांगलं जीवनमान मिळावं यासाठीचे कोणतेही प्रयत्न होत नव्हते. बलुते पद्धतीतल्या या शोषणाबद्दल, महार वतनदारीनं होणाऱ्या अन्यायाबद्दल बाबासाहेबांनी भूमिका मांडायला सुरुवात केली. बाबासाहेबांनी आवाज उठवायला सुरुवात केली. अस्पृश्यांचं दुःख बाबासाहेब आर्टिक्युलेट करू शकले. आर्टिक्युलेट करणं म्हणजे योग्य शब्दात समाजातल्या परिस्थितींची झळ पोहोचवणं. आज अनेक असे जात घटक आहेत जे अन्याय भोगतायत, पण त्यांना त्यांचा अन्याय आर्टिक्युलेट करता येत नाही, मांडता येत नाही, माध्यमांपर्यंत पोहोचता येत नाही आणि त्याच्यामुळं पिढ्यानपिढ्यांचा अन्याय हा असाच सुरू आहे. उपेक्षितांच्या राजकारणातली सगळ्यात मोठी त्रुटी त्यांच्याकडे राजकीय भाषा नसणं ही आहे.